देर वॉज सो लिटल सॉलिडॅरिटी. सॉलिडॅरिटी म्हणजे काय? देर वॉज सो लिटल सॉलिडॅरिटी in the US at the time when this incident occurred that the people of America did not think that they were a nation. If the people of the United States could not feel that they were a nation, how difficult it is for Indians to think that they are a nation. I remember the days when politically minded Indians resented the expression the people of India. They preferred the expression the Indian nation. I am of the opinion that in believing that they were a nation, we are cherishing a great delusion. How can people divided into several thousands of castes be a nation? The sooner we realize that we are not as yet a nation in the social and psychological sense of the word, the better for us, for then only we shall realize the necessity of becoming a nation and seriously think of ways and means of realizing the goal. The realization of this goal is going to be very difficult, far more difficult than it has been in the United States. The United States has no caste problems. बघा, अमेरिकेला कास्ट प्रॉब्लेम बिलकुल नाही, पण भारतामध्ये कसं आहे? इन इंडिया देर आर कास्ट्स. The castes are anti-national in the first place because they bring about separation in social life. They are anti-national also because they generate jealousy and antipathy between caste and creed in this way. बरोबर आहे. आता आपणाला तिसरा प्रश्न लिहून घ्यायचा आहे. तो तिसरा प्रश्न खालीलप्रमाणे find out four pairs of adjective forms. 4 pairs of adjective forms. ॲडजेक्टिव्ह कशाला म्हणायचं ते तुम्हाला मी शिकवलेलं आहे. त्याच्या 4 या पॅसेजमधून जे 4 ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करते शब्द किंवा जे काही असतील ते, त्यातले तुम्हाला 4 शब्द फाइंड आउट करायचे आहेत. करता येईल ना मग? हां, येस, यू कॅन सर्च, यू कॅन फाइंड आउट 4 pairs ऑफ ऑब्जेक्टिव्ह. दॅट इज युअर थर्ड ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट, चौथी ॲक्टिव्हिटी, rewrite the sentences in the ways instructed. Rewrite the sentences in the ways instructed. खालील वाक्य सूचनेप्रमाणे करा. म्हणजे अर्थात ग्रामरचा हा भाग असेल. रीड द फॉलोइंग इन द वेज इन्स्ट्रक्टेड. त्यातलं पहिलं वाक्य घ्या. पुन्हा एकदा वाचू का? रीराईट द सेंटेन्सेस इन द वेज इन्स्ट्रक्टेड. हां, 1-2 वाक्य देतो मी, ते तुम्हाला करायचे. दे आर अ नेशन. एक वाक्य आहे, दे आर अ नेशन. मेक इट क्वेश्चन टॅग. They are a nation. Make it question tag.
दुसरं वाक्य, The United States has no caste problem. The United States States has no caste problem. कास्ट प्रॉब्लेम ला अंडरलाईन करा. त्याच्या खाली एक सूचना लिहा. व्हॉट डज द वर्ड कास्ट प्रॉब्लेम डिनोट्स? DENOTS. व्हॉट डज द कास्ट प्रॉब्लेम, द वर्ड कास्ट प्रॉब्लेम डिनोट्स? कास्ट प्रॉब्लेम डिनोट्स म्हणजे कास्ट प्रॉब्लेम हा शब्द काय दर्शवतो हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट कितवी ॲक्टिव्हिटी आता हे 4-5 झाल्या का? 4 झाल्या. 5वी घ्या. being 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 an Indian are you suffering SUFFERING, are you suffering from caste problem? Give your explanation. Being an Indian, are you suffering from caste problem? परत सेमिकॉलम द्या आणि गिव्ह युअर एक्सप्लेनेशन, तुमचं स्पष्टीकरण. म्हणजे हा प्रश्न काय सांगतो? व्हॉट डज द क्वेश्चन सजेस्ट टू अस? एक भारतीय म्हणून, बिंग एन इंडियन, एक भारतीय म्हणून तुम्हाला काही जातीयतेची समस्या भेडसावते का? तुम्ही त्रासून गेलेले आहात का जातीयते समस्येनं? त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला या प्रश्नातून स्वतःहून द्यायचं आहे. ओके, येस, एबल. नेक्स्ट माय लास्ट ॲक्टिव्हिटी, शेवटची ॲक्टिव्हिटी. मॅच द फॉलोइंग वर्ड्स विथ देअर मिनिंग. मॅच द फॉलोइंग वर्ड्स विथ देअर मिनिंग. मॅच द फॉलोइंग वर्ड्स विथ देअर मिनिंग. खालील शब्द त्यांच्या अर्थाशी मॅच करा, जुळवा. पहिला शब्द, 4 शब्द दिले जातील, एक एक शब्द तुम्हाला जुळवाजुळव करायची आहे. नेक्स्ट, पहिला लिहा शब्द. डिल्यूजन. DELUSION. डिल्यूजन.